नमस्कार मित्रांनो, आता आपण मायक्रोसॉफ्ट पेंट मध्ये 3D मध्ये स्नेक डिझाईन करणार आहे. तर ते कसं करणार? तर सर्वात आधी मी एक फेस बनवण्यासाठी डिझाईन काढून घेतो. मी इथे एक डिझाईन केलेलं आहे. ठीक आहे. डिझाईन केल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये आईज काढून घेऊयात. तर मी अशा प्रकारे आईज ड्रॉ करून घेतो. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही याच्यामध्ये ड्रॉ करू शकता. आईज ड्रॉ केल्यानंतर आपण त्याचा नोज काढून घेऊयात. त्यानंतर त्याचं स्माइली करून घेऊयात. स्माइली केल्यानंतर जे बाकीचं हे आहे ते मी डिलीट करून घेतो. ठीक आहे. ते डिलीट केल्यानंतर तुम्ही याला कलर फिल करू शकता. मी याला ग्रीन कलर फिल करून घेतो आणि आईज आणि नोजला रेड कलर फिल करून घेतो. तर हे केल्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये ट्रान्सफरन्स सिलेक्शनवर चेक मार्क करायचं आहे. चेक मार्क केल्यानंतर तुम्ही जे ड्रॉ केलेला आहे फेस त्याला सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर शिफ्ट दाबून याला आपल्याला ड्रॅग करायचं आहे. तुम्ही जसं ड्रॅग करणार तसं तुमचं स्नेक तयार होऊन जाईल. तर मी शिफ्ट दाबून माऊसने लेफ्ट क्लिक करून त्याला ड्रॅग करतो. तर जसं तुम्ही ड्रॅग करणार तसं तुमचं स्नेक इथे तयार होऊन जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही मायक्रोसॉफ्ट पेंट मध्ये स्नेक डिझाईन करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.